आज गुरुवारी सकाळी भरधाव ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। या ट्रकमध्ये ठेवलेले गॅस सिलेंडर एकामागोमाग एक स्फोट झाल्याने परिसरात एक खळबळ उडाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे। ही घटना मुंबई गोवा महामार्गावर झाली। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा हा टेम्पो महामार्गावरून जात असताना अचानक इंजिन भागातून धूर निघू लागला। काही क्षणांतच टेम्पोने पेट घेतला। त्यानंतर टेम्पोमधील गॅस सिलेंडरचे जोरदार स्फोट होऊ लागल्याने आग आणखी भडकली। स्फोटांचा आवाज दूरवर ऐकू येत होता। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्ण थांबवण्यात आली होती, त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। टेम्पो चालकाने वेळीच उडी मारून आपला जीव वाचवल्याचे समजते। आग नेमकी कशामुळे लागली, तसेच टेम्पोमध्ये किती गॅस सिलेंडर होते याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करत आहेत। या घटनेमुळे मुंबईत गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ज्वलनशील साहित्य वाहतूक करताना कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।